त्या या आता 282 तालुक्यांना लागू करण्यात आलेल्या आहेत. 253 ऐवजी 282 तालुके याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तालुक्याची यादी आपण सर्वात पाहूया. याच्यामध्ये आपण पाहू शकता जी काही पूर्वी तालुक्याची यादी जाहीर करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये बायफर्केशन करण्यात आलेले दोन प्रकारामध्ये, एक तर बाधित तालुके आणि अंशतः बाधित तालुके. याच्यामध्ये पालघर मधील 4, नाशिक जिल्ह्यातील 15, याच्यामध्ये 15 मध्ये 3 अंशतः बाधित आणि 12 पूर्णपणे बाधित. धुळे जिल्ह्यातील 3 तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे अंशतः बाधित मध्ये. धुळे जिल्ह्यातील एकही तालुका याच्यामध्ये समाविष्ट नव्हता, 3 तालुके याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. जळगाव जिल्ह्यातील 13 पूर्णतः बाधित तालुके आहेत. अहिल्यानगर मधील 3 तालुके हे अंशतः बाधित आणि 11 तालुके पूर्ण बाधित. 3 तालुक्याचा नव्याने याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पुणे जिल्ह्यातील 2 तालुक्याचा हवेली आणि इंदापूर या तालुक्याचा अंशतः बाधित मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. सोलापूरमधील 11 पूर्ण बाधित, सांगली जिल्ह्यामधील 1 अंशतः बाधित आणि 9 पूर्ण बाधित. सातारा जिल्ह्यामधील साधारणपणे 5 तालुके हे अंशतः बाधित आणि 3 तालुके पूर्णतः बाधित. पूर्वी फक्त 3च तालुक्याचा समावेश करण्यात आलेला होता. कोल्हापूरमधील 8 तालुके ज्याच्यामध्ये 3 तालुके अंशतः बाधित मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9, जालना जिल्ह्यातील 8 तालुके, बीड जिल्ह्यातील 11 तालुके, लातूर जिल्ह्यातील 10 तालुके, धाराशिव मधील 8 तालुके, नांदेड जिल्ह्यामधील सर्वच्या सर्व तालुके ज्याच्यामध्ये 16 तालुक्याचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील एकही तालुका याच्यामध्ये दाखवला जात नव्हता आणि त्याच्यामुळे बरेच सारे संभ्रम निर्माण झालेले होते. तर नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्याचा पूर्णतः बाधित मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. परभणी जिल्ह्यातील 9, हिंगोली जिल्ह्यातील 5, नांदुरा आणि संग्रामपूर बुलढाणा जिल्ह्यामधून अंशतः बाधित मध्ये समावेश करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित 11 तालुके हे पूर्णतः बाधित मध्ये घेण्यात आलेले आहेत. बुलढाण्यामध्ये सुद्धा एक मोठ्या प्रमाणात संघर्ष निर्माण झालेला होता. अमरावती जिल्ह्यातील 14 तालुके, अकोला जिल्ह्यातील 7 तालुक्याचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. वाशिम जिल्ह्यामधील 6 तालुके, यवतमाळ जिल्ह्यामधील 16 तालुके याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामधील घेण्यात आलेले आहेत. वर्धा जिल्ह्यातील 8, नागपूर जिल्ह्यातील 13, भंडारा जिल्ह्यातील 7, गोंदिया जिल्ह्यातील अंशतः बाधित 7 आणि 1 पूर्णतः बाधित. चंद्रपूर जिल्ह्यामधील 14 तालुके, गडचिरोली जिल्ह्यामधील 2 अंशतः बाधित आणि 12 पूर्णतः बाधित तालुके. अशा प्रकारे एकूण 31 अंशतः बाधित, 251 पूर्ण बाधित आणि एकूण 282 तालुके हे या ठिकाणी याच्यामध्ये समावेश करण्यात आले. अंशतः बाधित तालुक्यामध्ये प्रत्यक्ष बाधित मंडळ सवलतीला पात्र राहणार आहे. आता हे जे काही पूर्णतः बाधित तालुके आहेत याला पूर्ण सवलतीला, याच्यामध्ये सवलती आपण यापूर्वीच पाहिलेले आहे. जमीन महसुलामध्ये सूट, सहकारी कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, 3 माही विजेच्या बिलामध्ये माफी आणि मुलांना 10वी-12वीच्या परीक्षा शुल्कात माफी, अशा प्रकारचे त्याच्यामध्ये दिलासे मिळणार आहेत. आता याच्या व्यतिरिक्त जो दुसरा GR घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये हे जे काही मदतीचं पॅकेज आहे त्याच्यामध्ये क्लेरिफिकेशन देण्यात आलेले आहे की राज्य सरकार किती मदत देणार आहे, NDRF SDRF मधून किती मदत दिली जाणार आहे. मदतीचे दर आपण यापूर्वीच पाहिलेले आहेत. याच्यामध्ये 2 हेक्टर पर्यंत राज्य सरकारकडून आणि वरील 1 हेक्टरची मदत राज्य सरकारच्या विशेष या पॅकेज मधून दिली जाणार आहे. म्हणजे NDRF SDRF व्यतिरिक्त ही मदत दिली जाणार. आणि रब्बी हंगामासाठी 10,000 रुपये. बरेच जण म्हणत होते राज्य सरकारनं घोषणा केली परंतु 10,000चा याच्यात उल्लेख नाही. कृषी विभागाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये 10,000 रुपयाचा सेपरेट उल्लेख आहे. प्रति हेक्टर 10,000 रुपयाची जी काही कृषी निविष्ठासाठी लागणारी जी मदत आहे ती या ठिकाणी राज्य प्रतिसाद निधीमधून दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे हे 2 बदल करण्यात आलेले आहेत आणि 2 सेपरेट GR या ठिकाणी शुद्धीपत्रक काढण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती, मोठ्या प्रमाणात याच्यामुळे गोंधळ निर्माण झालेला होता. हा आता गोंधळ कुठेतरी कमी होण्यासाठी मदत होईल. आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच साऱ्या तालुक्यामध्ये नुकसान झालेले आहे, परंतु पर्टिक्युलर महसूल मंडळाचं नुकसान आहे. तर आता त्या महसूल मंडळांना नुकसान भरपाई दिली जाते की पुन्हा आणखीन मागणी आल्यानंतर त्याचा समावेश याच्यामध्ये केला जातोय.